मकर राशी 20 मार्च ते 22 मार्च नशीब चमकणार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मकर राशीच्या जातकांनो, या आठवड्यात म्हणजेच 20 मार्च ते 22 मार्च 2026 हा काळ तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घेऊन येणार आहे जी तुम्ही कल्पनाही कधी केली नसेल. गुरुजी सांगतात, अवकाशातील ग्रहांची चाल एक अत्यंत रहस्यमय वळण घेत आहे. शनिदेवाची कन्या नवमशा ते वास्तव्य तुमच्या शरीरातील ऊर्जेला जणू काही एक ठिणगी खेळून ठेवत आहे. एका अनामिक भीती किंवा जखडण तुम्हाला जाणू शकते, पण या सस्पेन्सच्या मागे एक दडलंय. तरी काय, तुमच्या कुंडलीत असे काही बदल होत आहेत जे तुमच्या आरोग्याच्या बाबतीत एक मोठा इशारा देत आहेत. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअर आणि पैशांच्या बाबतीत गुरुजी एक अत्यंत महत्त्वाची आणि उत्सुकता वाढवणारी गोष्ट सांगत आहेत. 20 मार्चपर्यंतचा काळ हा जो एखादा सुवर्णयोग दडून बसला होता. तुमच्या मालमत्तेत वाढ होण्याची संकेत आहेत, पण हेही इतक्या सहज मिळणार नाही. शुक्र उच्च राशीत असताना तुमच्या कामाच्या ठिकाणी अशी काही परिस्थिती निर्माण होईल जिथे तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. गुरुजींनुसार ही प्रगती एका मोठ्या बदलांची नांदी आहे. मात्र या प्रगतीच्या आधी आढळणारा तो गुप्त शत्रू कोण असू शकतो याचा विचार तुम्ही आतापासूनच करायला हवा. मकर राशीच्या जातकांनो, 20 मार्च या दरम्यानचा काळ 20 मार्च ते 22 मार्च या काळात चंद्राचे जे संक्रमण होत आहे ते तुमच्या वैयक्तिक आयुष्यात एक मोठा थरार निर्माण होऊ शकतो. या काळात तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुमच्या व्यावसायिक भागीदारीत काहीतरी अपेक्षित घटना घडू शकतील. मंगळ आणि केतूचा संयोग हा शस्त्रक्रिया किंवा विजेचा धोका दर्शवत आहे, जो अत्यंत सावध राहण्याचा इशारा देतो. मकर राशीच्या मित्रांनो, 21 मार्च नंतर शनीची बदलणारी चाल तुम्हाला नेमकी कुठे आणि कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे. हा आठवडा तुमच्या संयमाची परीक्षा पाहणारा ठरेल, जिथे प्रत्येक पाऊल तुम्हाला एका नवीन रहस्याकडे घेऊन जाईल. मकर राशीच्या जातकांमुळे या आठवड्यात तुमच्या आरोग्याच्या कुंडलीत एक अत्यंत रहस्यमय आणि भीतीदायक काळ दडला आहे. शनिदेवाची कन्या आणि नवमाशातील स्थिती तुमच्या शरीराला जणू काही ठिकाणी जखडून टाकणार आहे. त्यांना आधीपासूनच साखरेचा त्रास किंवा सांधेदुखीचा त्रास आहे. त्यांच्यासाठी हा काळ एखाद्या मोठ्या संकटाची चाहूल देणारा ठरू शकतो. शरीरातील एखादा महत्त्वाचा अवयव अचानक संवेदनशील होऊन तिथे तुझ्याकडून जसे जाणू शकेल, जी एका मोठ्या शारीरिक रहस्याकडे इशारा करत आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी दिलेले इशारे दुर्लक्ष करणे तुम्हाला महागात पडू शकते, कारण मंगळ आणि केतूचा संयोगात अत्यंत घातक वळणावर आहे. हा संयोग केवळ वेदनाच नाही तर रक्ताशी संबंधित विकार किंवा अचानक उद्भवणाऱ्या शस्त्रक्रियेचे भय निर्माण करत आहे. विशेषतः पोटाचे विकार, हर्निया किंवा अपेंडिक्स यांसारख्या समस्या अचानक तीव्र रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या शरीरातील ही फ्रीजिंग स्थिती तुम्हाला अंथरुणाला खिळवून ठेवू शकते, त्यामुळे वेळेत सावध होणे हाच एकमेव मार्ग आहे. मकर राशीच्या जातकांनो, 20 मार्च ते 22 मार्च या दरम्यान या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत एक मोठा सस्पेन्स निर्माण होणार आहे, कारण चंद्र राहूसोबत ग्रहण योग बनवत आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर एखादी काळी सावली पडल्यासारखे वाटू शकते. अचानक होणारी पित्ताची वाढ, ॲसिडिटी किंवा सांध्यांचे हाडे सरकण्याचे वेदनादायी घटना घडू शकतात. 21 मार्चपर्यंत हा प्रवास तुमच्या संयमाची आणि सहनशक्तीची मोठी परीक्षा घेणारा ठरेल, जिथे प्रत्येक दुखणे तुम्हाला एका नवीन चिंतेत टाकू शकते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअरच्या पटलावर एक अत्यंत गूढ आणि थरारक खेळ सुरू झाला आहे. 20 मार्चपर्यंतचा हा काळ तुम्हाला एखाद्या दडलेल्या खजिन्यासारखा वाटेल, जिथे तुम्हाला तुमच्या मालमत्तेत अचानक वाढ होण्याचे योग दिसत आहेत. पण सावध राहा, कारण तितकीच तुमच्या व्यवसायात स्थैर्याला आव्हान देत आहे. तुमच्या प्रगतीचा हा मार्ग एका अशा वळणावर उभा आहे जिथे घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकू शकते. मकर राशीच्या जातकांनो, आर्थिक स्थितीच्या बाबतीत गुरुजी एक मोठी धोक्याची घंटा वाजवत आहेत.
तुमचा शुक्र जरी दशमेत शुक्र जरी उच्च राशीत असला तरी मंगळाची त्यावर छाया पडत आहे. कारण मंगळ आणि केतूचा संयोग अत्यंत घातक वळणावर आहे. हा संयोग केवळ वेदनाच नाही तर रक्ताशी संबंधित विकार, अचानक उद्भवणाऱ्या शस्त्रक्रियेचे वहिनी निर्माण करत आहेत. विशेषतः पोटाचे विकार, हार्निया, अपेंडिक्स यांसारख्या समस्या अचानक तीव्र रूप धारण करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वेळेत सावध होणे हाच एकमेव मार्ग आहे. मकर राशीच्या जातकांनो, 20 मार्च ते 22 मार्च या दरम्यान या काळात तुमच्या आरोग्याबाबत एक मोठा सस्पेन्स निर्माण होणार आहे. कारण चंद्र राहूसोबत ग्रहण योग बनवत आहे. गुरुजी सांगतात की या काळात तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर एखादी काळी सावली पडल्यासारखे वाटू लागते. अचानक मिळणारी पित्ताची वाढ किंवा सांध्यांचे हाडे सरकण्याच्या वेदनादायी घटना अचानक घडू शकतात. 21 मार्चपर्यंत हा प्रवास तुमच्या संयमाची आणि सहनशक्तीची मोठी परीक्षा घेणारा ठरेल, जिथे प्रत्येक दुखणे तुम्हाला एका नवीन चिंतेत टाकू शकते. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या करिअरच्या पटलावर एक अत्यंत गोड आणि थरारक खेळ सुरू झाला आहे. 20 मार्चपर्यंतचा काळ हा एखाद्या दडलेल्या खजिन्यासारखा होता, जिथे तुमच्या मालमत्तेत अचानक वाढ होण्याचे योग दिसत होते. पण सावध राहा मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.